आणखी एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे। शिवसेना नाव पक्षचिन्हाची लढाई पुन्हा निर्णायक टप्प्यावर आली आहे। बुधवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। पक्षचिन्ह नाव गेल्यास शिंदे गटाचं अस्तित्व धोक्यात येणार का असा प्रश्न उपस्थित झाला, तर अनेक नेते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार का अशाही चर्चा सुरू झाल्या। सुनावणी आधीच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगलेली आहे। तर आता या सुनावणीत काय होतं त्याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। या दोन्ही पक्षांसोबत संपूर्ण राज्य राजकीय वर्तुळ या संदर्भातली चर्चा करत आहे। तर शिवसेना नाव त्यासोबतच पक्षचिन्ह धनुष्यबाण या संदर्भातली सुनावणी उद्या होणार आहे। या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे पक्षचिन्ह आणि नाव कुणाला जाणार त्याकडे लक्ष लागलेलं आहे। तर सुनावणी आधीच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, अत्यंत महत्त्वाची ही सुनावणी जी उद्या आणि परवा होते अशी माहिती समोर येते। काय होऊ शकतं या सुनावणीत? कशा प्रकारे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे? प्रणिता, खरं पाहायला गेलं तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी ही उद्या आणि परवा सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे आणि अशामध्येच या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर ही सुनावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी होणं अपेक्षित होतं, पण काही कारणांमुळे विलंब झाला। पण सध्या विलंब जरी झाला असला तरी पुढच्या 2 दिवसात काय निर्णय येतो, शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहतं जे निवडणूक आयोगाने दिलेलं आहे, की सुप्रीम कोर्ट काही वेगळा निर्णय घेऊन उद्धव ठाकरेंना देतं, हे पाहणं आता महत्वाचं असेल। इतकंच नव्हे तर मग याच सुनावणीवर अवलंबून असणार आहे की राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे कोणाकडे राहील। पण सध्याची परिस्थिती पाहता काही वेगळी समीकरणं राष्ट्रवादीची दिसून येत आहेत। काका पुतणे दोघं एकत्र आले जाताना दिसून येत आहेत। शुभम, माफ करा, तुम्हाला थोडं थांबवते। आपल्यासोबत